हा भीमराव काही ना काही विचार तर नक्कीच करणार, कारण खूपच हुशार आहे तो आणि त्याचं डोके खूप चालतं. जसं की तुम्ही सांगितलं होतं, मला तर वाटतं आपण जे पण षडयंत्र रचतो त्याबद्दल भीमरावला आधीच माहिती पडतं. म्हणूनच तो आपल्या विरुद्ध प्रत्येक वेळेस जिंकतो आणि आपल्याला हाराकिरी सहन करावी लागते. बरोबर बोलताय तुम्ही बाबा. मला सुद्धा हेच वाटतं. तुमच्या लक्षात आलं त्याच्या डोळ्यामध्ये किती आत्मविश्वास होता. तो म्हणत होता की मी ऑफिसमध्ये परत येणार. बाबा तुम्ही बघा, तो काही ना काहीतरी रस्ता काढून इथे येणार. फक्त हेच कळत नाहीये की तो आता करणार काय. अरे गप्पा बस. अरे कुवत आहे का त्याची विचार करण्याची? फक्त आणि फक्त खोला आश्वासनं देतो तो आणि काही नाही. त्याच्या पोकळ धमक्या आपल्या सगळ्यांवर भारी पडतायत. आपण त्याला कमी लेखायला नको. हे काय झाले तुम्हाला मॅनेजर साहेब? उच्च जातीचे असून त्या खालच्या जातीच्या भीमरावला घाबरताय? विचार करू दे, जेवढा करायचा त्याला विचार. फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही, तो जो काही विचार करेल किंवा करेल ना, त्याच्या प्रत्येक खेळीचं उत्तर आहे माझ्याकडे. मेघनाथ आहे मी, मेघनाथ. बाबा तुम्ही कोणता विचार करताय? वेळ आल्यावर सगळं काही सांगेल तुला मी. आता तरी फक्त एवढा विचार करा, तू आणि तुम्ही देखील, की त्या भीमरावला या ऑफिसच्या उंबरट्याच्या आत देखील येऊ द्यायचं नाहीये त्याला. आणि त्यासाठी आपल्याला काहीही करावं लागलं तरी चालेल. फक्त तोपर्यंत तुम्ही थोडे सजग राहा आणि वर्तमानपत्राच्या मालकापासून ते आपल्या प्रत्येक माणसाला सजग राहायला सांगा, की त्या भीमरावच्या प्रत्येक खेळीवरती नजर ठेवा म्हणून. बाकीचं त्याच्यासोबत काय करायचं आहे ते आपण बघून घेऊ. आता हळूहळू माझा हा प्रश्न लोकांच्या मध्ये जाईल आणि जेव्हा हा प्रश्न लोकांमध्ये जाईल तेव्हा या समाजात कोणीतरी असेल जो हे वाचेल आणि त्यावर विचार करेल. आणि विचार केला तर मी नोकरी परत मिळवण्याच्या लढाईमध्ये जिंकू शकेन. काय बोलला? नमस्कार नमस्कार. जरा आम्हाला देखील बघू द्या की काय लिखाण वाचन चाललंय इथे. अच्छा महिपाल, जरा मोठ्याने सगळ्यांना वाचून दाखव की या भीमरावने इथे काय लिहिले आहे ते. बाबा लिहिलेलं आहे, दिवस पहिला, कोणतीही चूक नसताना नोकरीवरनं काढून टाकण्यात आलं. का? भीमराव. अच्छा. हो, आतापर्यंत हा प्रश्न फक्त माझा होता, पण आता हा प्रश्न सर्व समाजाचा बनवेल. आणि समाजाचा प्रश्न झाला तर उत्तर तर द्यावंच लागेल. माझ्या जातीतले लोक तर शिकू नाही शकले, पण त्यांच्यातर्फे मी हा प्रश्न वरपर्यंत पोहोचवेल. अच्छा, तर उत्तर हवंय तुला? महिपाल, हळून टाक त्या कागदाला आणि त्याचे जेवढे तुकडे होऊ शकतात ना, कर लवकर. म्हणजे या भीमरावला त्याचं उत्तर इथेच या ठिकाणी त्याच्या समोर देऊ शकेन. महिपाल. होय बाबा. नाही, तुम्ही याला हात लावू शकत नाही. भीमराव बाजूला हो इथून. नाही सरकणार. अच्छा. थांबा. माझा महिपाल एकटाच पुरून उरेल या भीमरावला. अरे बाजूला हो भीमराव. मी बोलतोय ना, काही झालं तरी हात लावू देणार नाही. तू असं नाही ऐकणार भीमराव.
अरे रे 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 रे, खूपच दुःख होत आहे मला तुला असे फाटलेल्या कपड्यांमध्ये बघून. आता काय करशील तू? कारण की तू जो हा कागद चिकटवला होता तो देखील फाडला गेलाय आणि सोबतच तुझं हे कमीज देखील. राहिला मुद्दा महिपालचा, तर त्याला तर मी शुद्धीकरण करून घेऊन तुला स्पर्श करण्याच्या पापातून त्याला मुक्त करेन. आणि मला नाही वाटत की तुझी एवढी कुवत आहे की तू इतक्या लवकर एखादं नवीन कमीज विकत घेशील. आणि भीमराव, तू जो प्रश्न विचारत होतास ना, हे घे त्याचं उत्तर. हे घे त्याचं उत्तर. उत्तर, तुझं उत्तर भीमराव. तुझं आणि तुझ्या जातीच्या लोकांसोबत काय होतंय त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. काय भावांनो? बस बस बस, शांत बसा आता. बंधूंनो, तुम्ही सगळे आरामात वर्तमानपत्र वाचा. या भीमरावसाठी तुम्ही कोणीही काळजी करू नका, काहीही करू शकत नाही. येतो आम्ही. चल बाळा. रमा, दुसरा कागद काढ. तुम्हाला काय वाटलं मेघनाथजी? तुम्ही एक कागद फाडला तर आम्ही हरून जाऊ? आज तुम्ही एक कागद फाडलाय, मी तिथे दुसरा कागद चिटकवणार त्याच प्रश्नासोबत. भीमराव, अरे काय व्यर्थ नको प्रयत्न करतोस तू? काही होणार नाही याच्याने. असे व्यर्थतेचे प्रयत्न करून तू तुझा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालतोयस. इतकंच व्यर्थ वाटतंय तर घाबरताय कशाला? की लोक हा प्रश्न बघून माझ्या न्यायाच्या लढाईमध्ये उभे राहतील. असे आहे भीमराव, हे जे न्याय देणारे लोक आहेत ना, ते आमचेच लोक आहेत, उच्च जातीचे. त्यांची काय मतिभ्रष्ट झालेली नाहीये किंवा त्यांना वेड वगैरे लागलेला नाहीये जे तुला नोकरी देण्याचा विचार करतील. हा मग ठीक आहे ना, जावा तुम्ही. जा आणि आरामात खा प्या. एवढाच विश्वास आहे स्वतःच्या जातीच्या लोकांवर तर त्यांच्यावरच विश्वास ठेवा ना. माझ्या नवऱ्याने एक प्रश्न लिहिला, तुम्ही घाबरलात? काय बोललास रे? आम्ही घाबरलो? आम्ही घाबरणार? तुला डोकं खराब झालंय का तुम्हा सगळ्यांचं? नको ते बडबड बडबड करतायत सगळे. तर जा इथून, जा. जातोय आम्ही, जातोय. मग आम्ही पण बघू काय होतंय. आणि मग लक्षात ठेव भीमराव, फक्त आम्हीच नाही आहोत, आमच्यासारखे उच्च जातीचे खूप लोक आहेत जे अशा सारख्या भरपूर कागदांना बघून फाडून टाकतील. हा मग फाडा ना. तुम्ही जेवढ्या वेळा फाडणार तेवढ्या वेळा आम्ही लिहू. कागद, पेन आणि हिमतीची कमी नाहीये. ठीक आहे, हे सुद्धा करून बघ तू. चला निघतो बंधूंनो, कर तुझं. चला. लक्ष्मी, मला माफ कर लक्ष्मी. आता कधीच तुला वाईट नाही बोलणार बघ. फक्त तू मला सोडून जाऊ नकोस. जर तू मला सोडून गेलीस ना तर मी तिथले तिथे मरून जाईन. मला कुठं तुमच्यापासून दूर राहून आनंद भेटतो. फक्त कधी कधी वाईट वाटतं.
जेव्हा तुम्ही वाईट वागता माझ्याशी. वाईट नाही वाटणार, पण मी तुझी नेहमी काळजी घेत राहीन. आणि हो, मी फक्त तुझ्यावर प्रेम करत राहीन नेहमीच. थोडं थोडं आपण एकमेकांना समजून घेतलं तर जगणं लय सोपं होईल. होय लक्ष्मी. करुणा, तू तर मला आणि माझ्या रागाला चांगलं ओळखतेस. मी नेहमी रागात येऊन काही पण उलट सुलट बोलून जातो आणि नेहमी तुला आपल्या कडवट बोलण्याने, वागण्याने दुःख देतो. पण मग मी काय करू? माझा हा राग अशा नियंत्रणात मला ठेवता येत नाही. पण आता नाही. आता जर मला राग आला तर मी निघून जाईन, पण तुझ्यावर हात नाही उचलणार. नाही, असं काही बी नाही माहित. तुम्ही माझ्यावर रागवू शकता, पण तुमच्या रागाला नीट समजून घ्या. समध्यांना योग्य पद्धतीने सांगा, मग एवढा राग वाढणारच नाही. खरं बोलतीयस तू. मी इथून पुढे काळजी घेईन. अरे हे काय झालंय भीमराव? तू जो प्रश्न लिहून चिकटवला होतास तो तर गळून खाली पडला. कर कर आणखीन प्रयत्न करून बघ तू भीमराव. चिकटव पुन्हा एकदा कागद त्या ठिकाणी. जेवढ्या ठिकाणी तू चिकटवशील ना कागद, आम्ही त्या प्रत्येक कागदावर असेच पाणी टाकून टाकून खाली पाडून टाकू. आणि आम्ही सर्व सुद्धा एक एक बादली पाणी घेऊन येतो. मेघनाथजी, एकदम बरोबर शिक्षा दिलीत तुम्ही. हो, चांगल्या कामाला वाट कशाला? जा जा घेऊन या. चला भावांनो, चला. थांबा. जे विनाश शिकवतात ती शिक्षा नाही. घ्या. त्यांची जे कमी राहिली होती, भीमरावचे गुरुजी, खेळूसकर गुरुजी. आता ऐका यांचं भाषण तुम्ही. कधी कधी तर मला हे कळतच नाहीये
की तुम्ही याला शिकवलेलं आहे की याने तुम्हाला शिकवलेलं आहे? मेघनाथ, आपल्या समाजात कायमच विकास गुरु शिष्यांच्या जोडीने झालेला आहे आणि पुढेही होणार. समाजात पसरलेल्या कुवृत्त्यांचा नाश नेहमीच गुरु शिष्यांच्या नात्याने झालाय आणि पुढेही होणार आहे. आणि गुरु शिष्यांची जोडी जर का सुंदर असेल, सार्थक असेल, तर परिणाम असतो भीमराव. जो सुधाराचा मुद्दा बोलतो, निर्माणाचा मुद्दा बोलतो. परंतु जर का गुरु शिष्यांची जोडी तुमच्या आणि तुम्ही ज्यांच्याकडून उच्च जातीचा अहंकार बाळगायला शिकला आहात तशी आहे, किंवा तुमच्या किंवा या सगळ्यांसारखी जोडी असेल, तर ती जोडी फक्त विनाश शिकवत असते. बरोबर बोलतायत गुरुजी. आणि मेघनाथजी, तुमचे हे लोक किंवा तुम्ही असं पाणी फेकून कागदावर लिहिलेल्या गोष्टी मिटवू शकता, पण ज्या गोष्टी, जी शिकवण गुरुजींनी माझ्या मनावर, माझ्या डोक्यावर, माझ्या आत्म्यावर लिहिली आहे, जी माझ्या विचारांमधून दिसते, ती अशी मिटवली नाही जाऊ शकत. नाही मिटवू शकत तुम्ही. जगातलं सर्व पाणी संपेल, पण गुरुजींनी माझ्या मनावर केलेले संस्कार नाही जाणार. आणि नाही असे विचार जे कागदावर लिहिलेले असतील त्याला कायमच ओलं करून खाली पाडून टाकाल तुम्ही. आणि नाही एक गुरु सोबत असताना त्याच्या शिष्याला हरवू शकणार. भीमराव, हे घे, पाणी पुसून घे. गुरुजी, सदा यशस्वी भव. काय झाले भीम? काही नाही गुरुजी, मी विचार करतोय की शिष्याच्या आयुष्यात गुरु कुठले कुठले पात्र निभावतात. कधी दिशा दाखवणारे मार्गदर्शक होतात, कधी कठोर शिस्तीचं पालन करण्यासाठी शिक्षकही होतात, कधी शक्ती देणारे शक्तीचा स्रोतही होतात, तर कधी वास्तविकतेचा आभास करण्यासाठी आरसा होऊन समोर उभे राहतात. तर कधी एका वडिलांप्रमाणे चिंताही करू लागतात, तर कधी आईसारखी काळजी घेत घेत प्रेमाने आपल्या अंगावरचं उपरणही देतात. खरंच गुरु शिष्याच्या नात्यामध्ये जेवढे पात्र असतात, मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या नात्यामध्ये एवढे विचार असतील. भीमपुरा, म्हणून तर गुरुचं स्थान इतक्या वरती असतं रे. आदर योगी असतं या. मग चांगली संधी आहे की आपण समद्या गुरुजींच्या पाया पडूया आणि मेघनाथजी आणि त्यांच्या माणसांना सांगूया की हवा तेवढं पाणी टाकून बघा आणि बघून घ्या का गुरुच्या ज्ञानाला किती मिटवू शकतात. गुरुजी, यह तन विष की बेलरी, गुरु अमृत की खान, शीश दी